हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. सुवर्णास ब्लॉगच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. तर आजच्या या ब्लॉगला आपण सुरुवात करूया. तर आता वाजलेले आहे सकाळचे 8:30 आणि आता माझी मुलं झोपलेलीच आहे आज, कारण ती रोज रात्री मला 12-1 वाजतात झोपायला आणि सकाळ झाली की ती खूप वेळ झोपतात. तर ती आता झोपलेली आहे आणि आता मी माझी सकाळचे कामं वगैरे करायला घेते. माझी आंघोळ वगैरे सुद्धा झालेली आहे. आता मी माझी केस वगैरे विसरून घेते आणि त्यानंतर बाकीचे कामं करायला घेते. चला तर मग तुम्हाला सुद्धा दाखवते आणि आजच्या ब्लॉगला चांगली सुरुवात करूया. माझी मुले उठीपर्यंत मला सर्व कामं लवकर आटून घ्यायचे आहे. चला तर मग आता मी कामाला सुरुवात करते आणि तुम्हाला सुद्धा दाखवते माझी मुलं झोपलेली आहेत ती. या ठिकाणी लाईट बंद केलेला आहे, कारण जर मी लाईट लावला तर ते उठतील. हे पहा, आणि मी एका साईडला वॉशिंग मशीन मध्ये कपडे सुद्धा लावलेले आहेत. आता आपण जाऊया किचन मध्ये. तर पहा या ठिकाणी आता मी आलेली आहे किचन मध्ये आणि आता मी माझ्या मुलांसाठी सॅलड बनवायला घेणार आहे. तर हे पहा, ह्या सर्व डाळी आणि तांदूळ मी काल रात्रीच धुवून वगैरे वाळवून वगैरे घेतल्या होत्या आणि एकदम छान वाळलेला आहे, पाहू शकता तुम्ही. आणि आता मी ह्या डाळीला सर्व मस्त भाजून घेणार आहे आणि यामध्ये मखाना, काजू, बदाम सुद्धा घालणार आहे आणि मस्तपैकी घरचं सॅलड बनवणार आहे. चला तर मग तुमची त्याची रेसिपी. तर पहा, या कढईमध्ये आता मी जे सर्व डाळ वगैरे आहे ते घालणार आहे. लहान मुलांसाठी घरचं सॅलड खूप पौष्टिक असते. माझा चहा वगैरे सुद्धा करून झालेला आहे. तेव्हा माझे मिस्टर ड्युटीवर जातात 8 वाजता, तेव्हाच आम्ही दोघं जण चहा करून पिऊन घेत असतो. चांगलं आहे. या ठिकाणी असे 1-1 पावाचे पॉकेट असते माझ्याकडे काजू आणि बदामची. मी काजू बदाम एकदम थोडेच घेतलेले आहे, कारण कसं उन्हाळा सुरू आहे आणि काजू आणि बदाम मध्ये सर्व ड्रायफ्रूट जे असतात ते गरम असतात, त्यामुळे मुलांना सुद्धा सहन व्हायला पाहिजे म्हणून मी या ठिकाणी काजू आणि बदाम थोडेच घेतलेले आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता माझी डाळ तांदूळ भाजून झालेली आहे, त्यांनी याला काढून घेणार आहे. आणि आता यामध्येच मी काजू आणि बदाम टाकून घेणार आहे. पहिले काजू भाजून घेऊया. त्यानंतर ही पहा, या ठिकाणी मखाना सुद्धा आहे. मखाना सुद्धा मी काढून घेणार आहे. मखानामध्ये खूप प्रोटीन असते असं म्हणतात, त्यामुळे मी यामध्ये मखाना सुद्धा घेत आहे.
बाजू सुद्धा भाजून झालेले असते तर बाजू सुद्धा काढून घेते. मखाना घालून घेऊया. आता मी मखाना सुद्धा काढून घेते. आता आपण यामध्ये बदाम घालून घेऊया. या ठिकाणी आपले बदाम सुद्धा भाजून झालेले आहे, कारण कढई गरम असल्यामुळे लवकर झालेले आहे. तर या ठिकाणी गॅस बंद करून घेऊ. बदाम सुद्धा काढून घेते आता मी. तर हे पहा, या ठिकाणी पाहू शकता माझं पौष्टिक सर्वांचं साहित्य सर्व बनवून तयार आहे. या ठिकाणी मिक्स डाळी आणि तांदूळ आहे, त्यानंतर बदाम आहे, मखाना आहे आणि काजू आहे. आणि आता हे सर्व थंड झाल्यानंतर मी मिक्सरमधून बारीक काढून घेणार आहे. आणि तुम्हाला माझी सारल्याची रेसिपी कशी वाटते ती कमेंट करून नक्की सांगा. चला तर आता मी पूजा करायला घेते. तर तुम्हाला सुद्धा दाखवते पूजा. आता आपण जाऊ पूजा घरात. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता माझ्या मुलांची सायकल सुद्धा ठेवलेली आहे आणि स्टूल सुद्धा आहे. आणि हे माझ्या मुलांचे खेळणे. आता माझे मुलं झोपलेले आहेत त्यामुळे हे खेळणे व्यवस्थित जागेवर आहे. आणि जसे ते उठतील ते पूर्ण खेळणे वगैरे सर्व घरात तुम्हाला पसरलेले दिसतील. हा आमचा हॉल आहे. या ठिकाणी माझी पूजा सुद्धा करून झालेली आहे. आणि आता जाता मी माझ्या मुलांना उठवायसाठी, कारण आता 9:30 वाजलेले आहे. आणि कसं आता जर ते झोपले खूप वेळपर्यंत झोपले तर दुपार झोपणार नाही, त्यामुळे मी आता त्यांना उठवणार आहे आणि त्यांचा नाश्ता वगैरे सुद्धा करून देणार आहे. चला तर मग तुम्हाला सुद्धा दाखवते. चला तर मित्रांनो, आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. आणि तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढच्या ब्लॉगमध्ये असेच नवीन काहीतरी घेऊन भेटूया. तोपर्यंत बाय बाय.